ताई आपलं नाव आणि पत्ता सांगा. माझं नाव सौ संगीता दिलीप महाजन, राहणार दाताळा, तालुका मलकापूर, जिल्हा बुलढाणा. बर, आपण धन्वंतरीची औषधी कोणासाठी वापरली? माझी लहान मुलगी आहे हिच्यासाठी. असं, या मुलीसाठी. बरं, हिला काय त्रास होता? हिला श्वासाचा त्रास होता, बालदमा. बालदमा सांगितला होता. बालदमा सांगितला होता डॉक्टरांनी. त्यासाठी धन्वंतरीचं औषध घेतले. बर, मुलगी किती वर्षाची आहे आता? ती सध्या 2.5 वर्षाची आहे. बर, आणि आपली औषधी किती दिवस दिली यायला? तिला 3 महिने औषध दिलंय. बर, आणि त्याचा काय फरक वाटला तुम्हाला? त्या औषधामुळे तिथे जेवणातही फरक पडला आहे आणि जो तिचा आजार आहे तोही कमी पडला, म्हणजे नाहीसारखा वाटतं. बर, आणि हिला बाल अस्थम्यासाठी कुठल्या डॉक्टरांनी ट्रीटमेंट घेतली अगोदर? तिला मलकापूर, बुलढाणा, जळगाव असं बरेच दवाखाने झाले. बरेच दवाखाने नेले आहे, पण तात्पुरता फरक पडायचा. परत 15 दिवस झाले की सुरू व्हायचा. हिला काही ऑक्सिजन वगैरे ठेवावं लागलं होतं का? हो, असं 3-4 दिवस ऑक्सिजनवर ठेवावं लागलं होतं हिला. बर, मग आपली धन्वंतरीची औषध चालू केल्यापासून हिला काही ऑक्सिजनवर ठेवावं लागलं नाही? हे औषध सुरू केलं तेव्हापासून तिला दवाखान्यात न्यायचं कामच नाही पडलं. बर, मग आपल्या धन्वंतरीच्या औषधीबद्दल तुमचं काय मत आहे आता? हे औषध सर्व ज्यांना त्रास आहे त्यांनी सर्वांनी घ्यायला पाहिजे. हे एक अमृत म्हटलं तरी चालेल. असं, बरं, गोळी किती दिली आहे मुलीला? हिला सकाळ संध्याकाळ 1-1 गोळी दिली आहे. बरं, ठीक, धन्यवाद.